नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये मी हरिभाऊ मोरे सर्वांचं स्वागत करतो। काही वेळामध्ये काही तासामध्ये या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे। या ठिकाणी जाहीर प्रचार सभा देखील करण्यात येणार आहे। यासाठी माझ्या सोबत आहेत ईश्वरजी मुंडे। आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया। राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत, काय प्रतिक्रिया आहे? माननीय नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी येत आहेत। माननीय दादांना विकासाचं विजन आहे। माननीय दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, म्हणून धारूर शहराला माननीय अजितदादा पवार साहेबांच्या या सभेचा आणि त्यांच्या विजनचा नक्कीच फायदा होणार आहे। आज आपल्याला विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं शिक्कामोर्तब करण्यासाठी विजयावरती येत आहेत। मला सांगा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत या ठिकाणी बालासाहेब जाधव। धारूरचे अनेक प्रश्न आहेत, आपण दादासमोर मांडलेले आहेत का भाषणामध्ये ते विषय घेणार आहेत का? जसं घाट रुंदीकरण असेल, विविध प्रश्न असतील। कसं आहे, धारूर शहर थोडं विकासापासून वंचित राहिलेलं आहे आणि पहिलं विकास झाले तर पण ज्या शहराच्या मानाने व्हायला पाहिजे तो विकास झाले नाही। तर ते चर्चेत आलेले आहेत, कोणचे नाले आहेत, रस्ते, स्वच्छता आहे, पाणी आहे। त्याच्याकडे विशेषतः दादांनी आम्ही सांगितल्यापासून बरंच काही निधी टाकून किंवा एक प्रस्तावित निधी आहे टाकलेला आहे की ते मेन रस्ता करून घेतला, पाण्याचा प्रश्न सोडवला। हे प्रश्न बऱ्याच दिवसापासून गंभीर प्रश्न होते, पाण्याचा प्रश्न तर हा गंभीर होता। तर मी दादांना सांगितल्यापासून दादांनी त्याच्यात विशेष लक्ष दिलं आणि ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी दादा आज पूर्ण शक्तीनिशी आणि पैशानिशी सगळं ताकद लावून अजितदादांना बोलून बजेट वगैरे टाकून सगळं कामाच्या तयारीमध्ये आहेत। आणि जनतेला सुद्धा आश्वासन अजितदादांनी दिलेलं आहे की सगळ्या धारूर मधले रस्ते होणार, नाल्या होणार, स्वच्छतासाठी विशेष प्रयत्न होणार। त्यासाठी आम्ही जे उभा केलेला उमेदवार आहे आणि जे सगळे नगरसेवक आहेत त्यांना फक्त बहुमताने निवडून देण्याची सगळ्याची कृपा असू द्या, त्यांना निवडून द्या, घड्याळीच्या चिन्हावर मतदान करा असं दादांनी प्रत्येक कॉर्नर मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टीचं उकलन करून व्यवस्थित जनतेसोबत मांडलेले आहेत। त्या जनतेला परत एकदा विनंती आहे की घड्याळीच्या चिन्हावर मतदान करून आम्हाला निवडून देऊन एकदा आमच्यावर विश्वास ठेवा। अजितदादा पवार हे सध्या काही वेळात या ठिकाणी येणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देखील बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत। घाट रुंदीकरणाचा प्रश्न हा मोठा आहे, यासाठी आपण दादांच्या कानावर काही घातला आहे का किंवा दादांशी काही बोलला आहात का? खरं तर हा प्रश्न फार गंभीर आहे आमच्या दृष्टिकोनातून, कारण ह्या घाटाच्या जे अरुंद घाट आणि अवघड घाट आहे ते महामार्गाशी जोडला गेलेला आहे। महामार्गाचं काम झालंय पण घाटाचं काम पेंडिंग मध्ये राहिलेलं आहे असं आम्ही दादांना सांगितलं होतं। दादाने त्याच्यावर प्रयत्न केलेले आहेत आणि 65 कोटी रुपयासाठी त्याचा प्रस्ताव वगैरे सगळा दाखल केलेला आहे आणि ते मंजूर करून लवकरात लवकर घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दादांनी मला दिलेलं आहे। आज अजितदादा पवार येणार आहेत। अजितदादांना मी हा प्रश्न प्राधान्याने, पाणी प्रश्न तर सुटलेला आहे जवळपास, थोडे 2-3 महिने लागतील, तर ह्या घाटाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी अजितदादांना स्वतः वैयक्तिक सगळं अडचण मांडणार आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब धारूर नगरीत येत आहेत। आमचा ह्या सगळ्या गावातल्या प्रश्नाची जाण असलेला तळागाळातला कार्यकर्ता, एक नेता बालासाहेब जाधव साहेब यांना आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी तिकीट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभा केलेला आहे। प्रत्येक समाजाचं मत त्यांच्या बरोबर आहे आणि ते निवडून येतील यात काही शंका नाही। आणि येणाऱ्या 5 वर्षात धारूर मध्ये जास्तीत जास्त निधी आणून शेवटी गावाचं काय काम असते, रस्ता, नाली, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि नागरिकांची सुरक्षा, हे करण्यासाठी एकदम सक्षम उमेदवार जाधव साहेब असल्यामुळं लोक धारूरची जनता त्यांना प्रचंड मताने विजयी करील अशी आशा आहे आणि अजितदादांच्या हात आपण बळकतो। धारूर शहराचे अनेक प्रश्न आहेत, त्यापैकी मुख्य प्रश्न आहे तो घाट रुंदीकरणाचा। अजितदादा हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत, मग ते आपल्या भाषणामध्ये हा घाट रुंदीकरणाचा प्रश्न मांडणार का? अहो, ते तर होणारच। देणारानं देत जावं, घेणारानं घेत जावं। तुम्ही आधी मत देऊन तर बघा, दान द्या तुम्ही, आणि दान दिल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रश्न विचारा, ते 100% काम करायचंच आहे। दादा तुम्ही मत दिलं तरी नाही दिलं तरी करणारच आहेत, पण एक माणसाला हुरूप येतो
की माझा इथला नगराध्यक्षाचा उमेदवार प्रचंड मतांनी दारुळकरांनी निवडून दिलेला आहे आणि माझी बांधिलकी आहे आता हे काम करण्याची. आपण अनेक जणांना गेल्या 60-70 वर्षात बघितलं, पण अजितदादा एक आगळा वेगळा माणूस असल्यामुळं, कामाचा उरक असलेला माणूस असल्यामुळे झाडे लावण्याचं काम असेल, घाट रुंदीकरणाचं काम असेल, अनेक कामं करण्यासाठी त्यांचा हात थंड आहे. सुशोभीकरणाच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, समाजकारण आहे, राजकारण, अर्थकारण आहे, क्रीडा आहे, सगळीकडे चौफेर असं नेतृत्व आहे ते. म्हणून आपण आपल्याला योगायोगाने ते पालकमंत्री म्हणून लाभलेत. त्यांच्या कामाचा जो उरक आहे, जी कामाची कॅपॅसिटी आहे, त्याचा आपण जिल्ह्याच्या विकासासाठी फायदा करून देऊ. आपण काय देणार आहे? जाधव साहेबांना एक मत देणार आहे. एक मत म्हणजे घड्याळाला मत, आणि घड्याळाला मत म्हणजे प्रकाश सोळंके दादांना मत आहे, रमेश रावडसकरांना मत आहे, जगदीश्वर मुंडेला मत आहे, राजेश्वर चव्हाणला मत आहे, आणि आपोआप जाधव साहेबाला आणि आम्हालाच मत घेतल्यासारखे. म्हणून जनतेला आमची कळकळीची विनंती आहे की जाधव यांना प्रचंड मताने विजयी करावं, कारण आपल्याला आपला स्वार्थ आहे की आपल्याला गाव सुधारायचं, याच्यासाठी आपण मत द्यावं. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्र्यांचं नेतृत्व आम्हाला लाभलं असल्यामुळं आता आम्ही सुद्धा केजची नगरपालिका जनविकास परिवर्तन आघाडीच्या ताब्यात होती, परंतु जनतेनं भरभरून प्रेम दिलं. परंतु एक विकासाची नांदी म्हणून आम्ही एक कुशल नेतृत्व, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अशा पद्धतीच्या कुशल नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. आम्हाला दादांनी त्या ठिकाणी प्रवेश दिला आणि केजची नगरपालिका पंचायत ही आज राष्ट्रवादीमय झाली, अजितदादा गटात सामील झाली आणि एक चांगल्या पद्धतीने झाल्या त्यांचा दृष्टिकोन आम्हाला त्या ठिकाणी फलोत्पादनाच्या जागेचा प्रश्न असेल किंवा निधी देण्याचा प्रश्न असेल, दोन्ही हात मोकळे ठेवून दादांनी द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि केजचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली. तशाच पद्धतीची व्यथा आज धारूर नगरपालिकेची आहे, कारण केज आणि धारूर म्हणजे जोड भाऊ आहेत आणि तिथली समस्या, पाण्याची समस्या, ही समस्या ही ऐरणीवरची विषय सध्या, आणि त्या विषयाला जर खऱ्या अर्थानं धारूर वाशाला जर मुक्त व्हायचं असेल, धारूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल किंवा जे प्रलंबित विषय आहेत ते मार्गी लावायचे असतील आणि आमच्या बरोबरचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे सध्या ऐरणीवरचा, जे बऱ्याच दिवसापासून इथं प्रलंबित आहे, ते पूर्ण करायचं असेल तर धारूरच्या जनतेला माझं मनापासून आव्हान आहे की त्यांनी मनमोकळेपणानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जे उमेदवार आहेत जाधव साहेब, त्यांना मनमोकळेपणानं मत द्यावं आणि धारूरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एका सत्तेच्या पाठीमागे जाऊन एक चांगल्या पद्धतीचं कुशल नेतृत्व स्वीकारावं, एवढीच विनंती मी करणार आहे. आणि येत्या 2 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून 3 तारखेला विजय मिरवणुकीमध्ये आम्हाला सामील करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती धारूरकरांना मी करतो. माझ्यासोबत